नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, सध्या बऱ्याच शेतकऱ्यांची अद्रक लागवड झालेली आहे आणि काही शेतकऱ्यांची लागवड अजून सुरूच आहे। तर आज तुम्हाला आपण कशा पद्धतीने लागवड केलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आपण अगोदर जी लागवड केलेली होती 1.5 एकर क्षेत्रावर, तर ती नालीमध्ये लागवड केली होती। जसं आता हे बेड काढलेले तुम्हाला दिसत आहे, याच्यामध्ये काकऱ्या पण काढलेल्या आहेत आणि हे जे बेड काढलेले आहेत आपण, हे बेड उंच न काढता फक्त अर्धा फूट किंवा पाऊण फूट उंचच काढले होते। त्यानंतर परत त्याच्यामध्ये खोल काकरी काढून त्याच्यामध्ये अशा प्रकारे अद्रक आता लागवड केलेली आहे। बघा, आता लागवड करून याच्यामध्ये बेसल डोस टाकून आपण अशा पद्धतीने याला भर मारलेली आहे। मध्येच पाऊस आल्या कारणाने इकडची भर मारण्याची राहिलेली आहे ह्या बेडला। तर बघा, आता भर मारल्यानंतर साधारणतः 1 ते 1.25 फुटापर्यंत याची उंची गेलेली आहे आणि लागवड झाल्यानंतर आता ही जी खोलीमध्ये लागवड करून याच्यावरती कमीत कमी 4 ते 6 इंच माती आपण चढवलेली आहे। आता याला लवकर भर द्यायची आवश्यकता नाही। आणि मेन रिझन काय आहे तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं की बरेच शेतकरी काय करतात, अशी लागवड करून देतात तशा प्रकारे याच्यामध्ये वरतून बेसल डोस टाकतात, कोणताही रासायनिक असो किंवा ऑर्गॅनिक असो। खत टाकल्यानंतर ते माती आड होत नाही, पाहिजे तशी त्याला भर बसत नाही। आता अशा पद्धतीने जर तुम्ही लागवड केली आणि फक्त त्याच्यावरती 1-2 इंच माती असते फक्त त्या अद्रकीच्या खांडावरती, आणि वरतून आपण त्याच्यामध्ये बेसल डोस म्हणून खत जे काय टाकत असेल ते माती आड झालं की वाहून जात नाही, पाऊस जास्त आला तरीसुद्धा वाहून जात नाही। तर त्यासाठी तुम्हाला अद्रक लागवड झाल्यानंतर ताबडतोब मातीची भर देणे पावडर वेडरच्या सहाय्याने किंवा मग तुम्ही बैलांच्या सहाय्याने सुद्धा भर देऊ शकता। खत टाकल्यानंतर अवश्य भर द्या, जेणेकरून जे खत टाकलेलं आहे ते जास्त पाऊस जर पडला तर वाहून जाणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण लागवड करून याला भर दिलेली आहे आणि याची लागवड जी आहे तर एक 5-6 दिवस झालेले आहेत लागवड करून। आता वापसा कंडिशन झाली की राहिलेले उर्वरित जे बेड आहे ते पण आपण अशा पद्धतीने हलकी भर, कमीत कमी 4 ते 3 इंच याला माती लागली पाहिजे वरतून, अशी भर द्यायची आहे। आणि आता ज्यावेळेस अद्रक उगवेल त्याच्या एक 4-5 दिवस अगोदर जे पण तण नियंत्रण आपण करणार आहोत, तोपर्यंत जे गवत उगायचं आहे ते उगवून जाईल आणि अद्रक उगवण्याच्या अगोदर आपण याच्यामध्ये तणनाशकाचा वापर करणार आहे, म्हणजे आपले एक निंदेचा खर्च वाचणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही नियोजन करू शकता। आता याच्यामध्ये आपण खत काय काय टाकलेलं आहे तर तुम्हाला सांगतो। सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 2 बॅग 20-20-0-13 जे आहे, किंवा मग DAP, हे दोन्हीपैकी कोणतंही घेऊ शकता। आपण 20-20-0-13चे 2 बॅग घेतलेले आहे। आणि ऑर्गॅनिक खत जे आहे तर 10 बॅग, ज्या 50 kgच्या असतात, ऑर्गॅनिक म्हणजे वर्मी कंपोस्ट खत आपण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, शेणखत न टाकता 10 बॅग। तर अशा पद्धतीनं हा जो कॉम्बिनेशन आहे एवढंच खत टाकलेलं आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हुमणी नियंत्रणासाठी आपण जैविक पद्धतीने करत आहोत, तर हुमनासूर जे पाटील बायोटेकचं जे यावर्षी आपण ही किट टाकलेली आहे याला, ज्यामध्ये PSB, KSB, रायझोबियम हे जे सर्व जे बॅक्टेरिया आहे त्या ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये होत्या, त्या याच्यामध्ये मिक्स करून टाकलेलं आहे। त्याच्या व्यतिरिक्त याला दुसरं काही टाकलेलं नाही आहे ह्या प्लॉटला। तर अशा प्रकारे आपण लागवड करून खत नियोजन केलेलं आहे। तुम्हालाही जर अजून बेसल डोस तुमचा टाकायचा राहिला असेल तर त्यामध्ये तुम्ही ती पाटील बायोटेकची जी 25 किलोची जी किट येते ती टाकू शकता। नाहीतर मग तुम्ही हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी मेटारायझम आणि सुपली हे बुरशी
जी आहे ती पण सोडू शकता ड्रिपद्वारे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा हे जे नियोजन आहे हे कसं वाटलं? चांगलं वाटलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा. अशीच माहिती आपण आपल्या चॅनलवरती देणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.